एका बाजूला हातात लाखोंचं पॅकेज असलेली कॉर्पोरेट नोकरी आणि दुसऱ्या बाजूला उन्हातानातील पारंपरिक शेती. आजची तरुणाई नोकरीसाठी शेती सोडत असताना एक आगळा वेगळा प्रयोग समोर आला आहे. आज आपण अशा 2 इंजिनियर भावांना भेटणार आहोत, ज्यांनी नोकरी न सोडता वडिलांच्या साथीने केळीचे एक्सपोर्ट क्वालिटीचे बंपर उत्पादन घेतले आहे. त्यांनी नेमकं कोणतं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ कशी काबीज केली? चला तर थेट बोलूया या इंजिनियर शेतकऱ्यांशी. तर नमस्कार भैया. सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या. माझं नाव सचिन हनुमान पाटील, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि हा माझा भाऊ सूरज हनुमान पाटील, हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि हे माझे वडील हनुमान जनार्दन पाटील, हे म्हणजे पूर्वीपासून शेती करतात. मग आता भरपूर वर्षानंतर आम्हाला असं वाटलं की आपण पण थोडंसं शेतीकडे लक्ष घालावं. म्हणजे एक 18 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण पण थोडंसं शेतीत काय नक्की आहे ते बघावं. याच्यासाठी आम्ही विचार केला की केळीची लागवड घ्यावी. मग ज्या वेळेला सुरुवात करायची होती तर मागच्या वर्षी असं झालं की पाऊस अचानक आला, त्यामुळं आम्हाला मशागतीला वेळ मिळाला नाही. पुन्हा नंतर आपण लागवड पण आपल्याला त्याचं पण नियोजन करता आलं नाही. पण आपल्याला केळी करायची होती हे मात्र नक्की होतं. मग आपण त्याच्याप्रमाणे म्हणजे मशागत जसं पाऊस थोडा थांबल्यानंतर मशागत केली आणि सुरुवात केली. मग सुरुवात करताना आपल्याला आमचं टार्गेट हे फिक्स होतं की आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचाच माल हे करायचा आहे. मग ते करताना पण आता एक मनात भीती होती की बाबा आपण आता करायला तर लागलोय, पण आपली मशागत झालेली नाही, लागवड नाही, मग आपल्याला रिझल्ट कसा येणार? मग अशा ह्याच्या पार्श्वभूमीवर आमचे राजवर्धन सरांच्या सोबत ओळख हे झाली आणि त्यांच्याशी आपण कन्सल्ट केलं. मग कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही काही करू नका, आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतो, तुम्ही चालू करा. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळालं, स्टार्टिंग फ्रॉम म्हणजे ते लागण करण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत. आणि जे आमचं म्हणजे विजन होतं की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल, तो आता आपल्याला दिसतोच आहे इथं की कशा प्रकारचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण इथं सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेली जैविक, म्हणजे आमचं मेन हे होतं की आपण मोस्टली रासायनिक वापर न करता जैविकच वापर करावा, जेणेकरून इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण होणे. म्हणून ह्यासाठी आपलं ते पहिल्यापासून टार्गेट होतं आणि सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार आपण रिझल्ट बघतोच आहात. प्रत्येक ह्याच्यात सर अवेलेबल होते. त्यांनी म्हणजे कुठलाही हे असेल, आता फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा करतो तर आम्हाला काय माहिती नाही, आम्ही तर ह्या बॅकग्राऊंड मध्ये नाहीत. वडिलांना म्हणजे ऊसाचा अनुभव, हा पहिला जो अनुभव आहे तो केळीचा पहिलाच अनुभव, याच्यातल्या बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. सरांनी प्रत्येक स्टेजवर सांगितलं आपल्याला हे करायचं आहे, त्यानंतर ह्याची फवारणी घ्यायची आहे, हे शेड्यूल आहे आणि त्याच्यानुसार आपण पुढे घेत गेलो आणि आता आपला त्याचा रिझल्ट असा दिसतोय, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपल्याला इथं बघायला मिळतो. तर दादा तुम्ही ह्या प्लॉट मध्ये समाधानी आहात का? समाधानी, पूर्ण समाधानी, 100% अपेक्षेपेक्षा चांगला आहे. मग ह्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून जे काय केलं असेल ते थोडक्यात सांगाल का? म्हणजे सुरुवातीला आपण जी आळवणी वापरलेली, 1-2 आळवणी झाल्या, त्यानंतर केळीची मर कुठंच बघायला मिळाली नाही, अजिबात बघायला मिळाली नाही. आणि ग्रोथ जी आहे ती केळीची जी वाढण्याची जी आहे ती एकदम झपाट्याने आम्हाला दिसली. केळी चांगल्या पद्धतीनं वाढली. तर तुम्ही जे ट्रीटमेंट फॉलो केला त्यामध्ये तुम्हाला बरेचसे चांगले रिझल्ट दिसून आले. मग त्यामध्ये आपलं सुडो आणि कॉम्बॅक्ट असू दे, त्यामुळे आपला जे स्टार्टिंगला होणारी जी कॉलर रॉटमुळे जी मर असते ती काही दिसूनच आली नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जे ड्रीप मधून जे आपण ताबा ड्रीप आणि मायक्रोजूट सोडले, त्यामुळे जी मुळ्यांची संख्या, पांढऱ्या मुळ्यांची संख्या जी स्टार्टिंगला वाढते किंवा जी मुळ्यांचा जो घेरावा राहतो तो चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसून आला का? हो 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 हो. आणि परत आपण जे आहे त्यामध्ये आपण जे अमावस्या आणि पौर्णिमेचं शेड्यूल फॉलो केलं. म्हणजे अमावस्येला आपण जे कॉम्बॅक्ट आणि आपलं निमॅस्टिंग जे घेतो आणि त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेला आपण सुडो आणि मिलॅस्टिंग घेतो. आपण मध्यंतरी ज्यावेळी व्हिजिटला आलो होतो त्यावेळी आपल्याला पानांवर एक सिगॅटोकाचा अटॅक दिसत होता. त्यावेळी आपण तुम्हाला सुडो मिलॅस्टिनचा स्प्रे रेफर केला होता. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे दिसून आले आणि काय आले ते एकदा सांगता? अगदी छान रिझल्ट आले. म्हणजे पानावरती काळे डाग वगैरे थोडे दिसत होते, ते थांबले जागच्या जागी तिथेच. आणि जो करपा होता तो पण पूर्णपणे कमी आला. आणि त्याचा सुडोमिलास्टिनचा रिझल्ट खरंच खूप छान आहे आणि आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. तर दादा, आपण इथून पुढचा जो मेन पार्ट येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन.
खत व्यवस्थापन म्हणजे न्यूट्रिशनचा जो मेजर पार्ट केळीमध्ये येतो, त्याच्यासाठी आपण आपल्या रोपाच्या ऑल ग्रेड्स म्हणजे 13-18 असू दे, 10-40-10, कॅल्डॅप, झॅलमॅक आणि तसेच आपलं कॅल्शियम, प्लेन, झिंक, फेरस या गोष्टी आपण ह्या सगळ्या केळीच्या प्लॉटला वापरल्या. त्याचप्रमाणे बेसल डोससाठी जो आपला शुभारंभ किट म्हणून येतो, त्याचा सुद्धा आपण यामध्ये वापर केला. त्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय वाटतं की बाबा याचा केळीला रिझल्ट कशा प्रकारे आला आणि काय वाटतं? अतिशय छान रिझल्ट आला. म्हणजे आता तुम्ही याचा केळीचा बुंदाच बघू शकताय. बुंदावरून न्यूट्रिशन कसं मिळालं याला त्याचा म्हणजे इफेक्ट दिसतोय. म्हणजे बुंदाच खूप मोठा झालाय, त्यामुळं घड पण अतिशय सुंदर आलेत आणि न्यूट्रिशन अगदीच छान मिळालंय सगळ्या रोपांसाठी आणि अगदी अगदी बेस्ट रिझल्ट आला. बेसल डोस जो शुभारंभ किट आम्ही वापरला त्यामध्ये अक्षरशः मुळ्या पाटामध्ये दिसायला लागल्या आम्हाला. इतका छान रिझल्ट आला. आणि आता रिझल्ट दिसतोच आहे आपल्याला. इथं आता पण बघितलं तर सगळा प्लॉट जो आहे तो एकदम अतिशय बेस्ट क्वालिटीचा आलाय आहे. आणि जे आपलं टार्गेट होतं की बाबा म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल करायचा आहे, ते केन व्हॉइसेस आणि राजवर्धन सरांच्या मदतीनं आपल्याला इथं रिझल्ट दिसतोय. आणि सध्या आता जर बघितलं तरी व्यापारी एक्सपोर्ट क्वालिटीचे लोक आपल्या मागे लागलेले आहेत, ते आम्हाला प्लॉट द्या, आम्हाला प्लॉट द्या, अक्षरशः रस्सिकेच चालू आहे. आणि तसं जर बघायला गेलं तर अपेक्षेपेक्षा छान रिझल्ट आहे. आणि वी आर व्हेरी मच हॅपी विथ केन व्हॉइसेस आणि थँक्यू सो मच टू राजवर्धन सर. नमस्ते.